नमस्कार. आज गणपतीचा दुसरा दिवस आहे, म्हणजेच ऋषी पंचमीचा दिवस. आजच्या दिवशी नेमकं आम्ही काय काय करणार आहोत त्या संबंधीचा हा ब्लॉग आहे. तर खरं तर ही खूप वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे, पण आम्ही फक्त ऐकून होतो. पण माझी वहिनी मेघा मला म्हणाली की यावर्षी आपण सुद्धा याच्यामध्ये सहभागी होऊया. तर खरं तर अर्ध माहिती आहे, अर्ध नाही माहिती आहे. त्यामुळे आज आम्ही हा अनुभव घेणार आहोत. तुम्ही सुद्धा सांगा तुमच्याकडे कुठली पद्धत आहे, कुठली परंपरा आहे आणि आमची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा. त्यामुळे आजचा भाग आहे ऋषी पंचमी स्पेशल. बघत राहा. तर ही आहेत आघाड्याची पानं. खरं तर ही खूप औषधी वनस्पती आहे असं आई आणि बाबा म्हणाले, पण आज ऋषी पंचमीला याचं काय महत्त्व आहे हे मला नंतर कळणार होतं. तर सांगायचं काय तर जी पूजा करणार होती तिच्यासाठी 108 पानं लागणार होती. तर आम्ही दोघीही पूजा करणार होतो, म्हणजे मी आणि माझी वहिनी मेघा. मग आम्ही 108 आणि 108 अशी पानं बाजूला केली. पण नुसतीच पानं नाही तर आम्हाला सांगितलं होतं की देठसुद्धा 108 हवेत. सकाळीच आमच्या हाती ही पानं आली आणि आम्ही कामाला बसलो. पानांबरोबरच आम्हाला अगरबत्त्या, फळं, फुलं, वाती असं पूजेचं सामान घ्यायला सांगितलं होतं. ते घेतलं आणि आम्ही निघालो. आमचं गॅदरिंग झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथे थोड्या जणी आहेत, इथे थोड्या जणी आहेत. सगळ्या सकपाळणी आहेत, कदमीन आहेत. आम्ही चाललो आहे कुठेतरी. चला. आम्ही आले, मी त्यांना सांगितलं. अशा गमतीदार गप्पा गोष्टी करत आम्ही जिथे जायचं होतं त्या वाटेने निघालो. खरं तर ही वाट माझ्यासाठी नवी नव्हती, पण पावसाळ्यात मी बहुतेकदा पहिल्यांदाच जात होते, त्यामुळे खूप भारी वाटत होतं. छान अशी आरती आतमध्ये चालली आहे, वेगळी आरती आहे आणि आम्ही चाललोय. खरं सांगू का, आता दुपारचा 1:15 वाजलेला आहे. मला नाही माहिती एवढ्या उशिरा का जातात, पण आम्हाला सांगण्यात आलं होतं की 12 नंतर निघणार म्हणून. पण आता दुपारचा 1:15 वाजलेला आहे. खूप पाऊस येणार. सगळे पुढे गेले, मी एकटीच मागे राहिले. बाई पाय घसरत आहेत. छान असे पक्ष्यांचे आवाज सुद्धा येत होते. चिखल, येस, म्हणून चष्मा लावलाच आहे मी. चिखल चिखल चिखल. ओ वाव. किती सुंदर आहे ना सगळं. विहीर, शेत आणि इथे घर. इथे आमची अख्खी वाडी आहे, मधली वाडी चुंबडीची. आता बघा कसं जायचंय याच्यातून, चिखलातून. खरं तर स्वच्छ पाणी आहे, पण खाली माती आहे, त्यामुळे आपण आता याला चिखल असंच म्हणू शकतो. किती छान वाटतंय. तुम्ही जाऊन आलात? आम्ही झालं 4 दिवस. हां, गणपतीच्या आधी आलो. हे आमचं ठिकाण आहे असं मला दिसतंय. इथे आम्हाला काहीतरी करायचं आहे आणि जे इंटरेस्टिंग असणार आहे. चला लवकर. असं म्हणतात की ही आंघोळ करताना कुठल्याही पुरुषाने ह्या स्त्रियांना किंवा ह्या स्त्रियांनी कुठल्याही पुरुषाला
किंवा कुठल्याही कुत्र्यांना पाहता नाही. हे बघा, आम्ही इथे आंघोळ करणार आहोत या झऱ्यामध्ये, पण काहीतरी पूजा विधी सगळं काही असणार आहे. पूजा कधी करायची आहे? मग हे काय करताय तुम्ही? काय तिच्या हातात पानं काय आहेत? आणि आघाड्याची पानं आहेत प्रणालीच्या हातामध्ये, तुम्ही बघू शकता. दाखव जरा. हां, जी आपण मगाशी निवडली, तर ती पानं खायची असतात, एकमेकींना आंघोळ घालायची असते, आंघोळ करायची असते. इथे आम्ही छान बागडणार आहोत, ते तुम्हाला दाखवणार नाही आहे, पण याच्यानंतर आपण नक्की भेटूया. पण एकदा हे सगळं बघून घ्या. अशी ही तिथेच एक पूजा मांडली जाते आणि आम्ही जे साहित्य घेऊन आलो होतो त्याने आम्ही इथे पूजा केली आणि मग कपडे बदलले आणि त्यानंतर आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावलं. आणि जे कपडे आम्ही घातले, जे परिधान केले, त्याच्या मागे सुद्धा एक शास्त्र आहे की ते वस्त्र कोरच असलं पाहिजे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी कोऱ्या करकरीत साड्या नेसल्या होत्या. आंघोळ झालेली आहे आणि आम्ही देवाची पूजा केली, तिकडे मांडलेली होती तिथे, आणि तिथे साडीसुद्धा नेसली आहे. आणि आता कसरत आहे. आपण येताना बघितलं किंवा इथे बघताय तुम्ही चिखलातनं आम्ही कसे आलो, येताना मज्जा वाटली. पण आता ही साडी धरून त्यात अजून एक हातात तांब्या, त्याच्यामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे, जे तुळशीला वाहायचं आहे. खूप मोठी टास्क आहे. सो टास्क चालू आहे. मी नंतर भेटते तुम्हाला. बाय. कसं बसं करत आम्ही घरी गेलो. घरी गेल्या गेल्या गणपतीच्या पाया पडलो आणि जे तांब्यातनं पाणी आणलं होतं ते तुळशीला वाहिलं. पण याच्यानंतर आम्ही गेलो अरुणा काकीकडे, कारण तिथे आमच्यासाठी जेवण होतं. ती अळूची भाजी, भात, भाकरी आणि ही ऋषीची भाजी. आम्ही जितक्या जणी तिथे आंघोळ करायला गेलो होतो त्या सगळ्या, आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या ज्यांनी ज्यांनी उपवास धरले होते त्या सगळ्या जणी अरुणा काकीकडे जेवायला येणार होत्या. आणि हे त्यांचं दरवर्षीचं ठरलेलं असतं. एकटी अरुणा काकी सकाळी उठते आणि हे सगळं बनवते. असं म्हणतात की ऋषीपंचमीला आपण जे काही अन्न ग्रहण करतो ते बैलाच्या कष्टाचं नसावं, म्हणजे बैल जे नांगरतो ते नसावं, म्हणून धान्य खात नाही किंवा कुठलीही अशी भाजी जी नांगरणी करून केली जाते ती खात नाही. म्हणून या दिवशी फक्त वेलीवरच्या भाज्यांची भाजी केली जाते. आता तुम्ही हा भात बघताय, तर मी सुद्धा हाच प्रश्न त्यांना विचारला की या भाताचं काय, तर त्यांचं असं म्हणणं होतं की हा भात जो नांगरला गेला आहे तो ट्रॅक्टरने नांगरला गेला आहे, त्यामुळे आपण हा भात खाऊ शकतो. आणि त्याचबरोबर त्याच तांदळाच्या भाकऱ्यासुद्धा केल्या. किती सुंदर प्रथा आहे नाही. मला असं वाटतं की पूर्वीच्या काळी बायकांनी एकत्र येण्यासाठी, एकत्रित मजा मस्ती करण्यासाठी ह्या परंपरा किंवा ह्या पद्धती तेव्हापासून चालत आल्या असाव्यात. तुम्हाला काय वाटतं, किंवा तुमच्याकडे ऋषीपंचमी कशी साजरी केली जाते हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही आहे तांदळाची खीर, आमच्या बाप्पासाठी बनवलेली. याची रेसिपी मी रीलमध्ये टाकलेली आहे, त्यामुळे इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला तुम्ही बघू शकता. तर ही तांदळाची खीर आणि ऋषीपंचमी स्पेशल हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. लवकरच भेटूया. गणपती बाप्पा मोरया.